आज आपण कार्ल मार्क्स यांच्याबद्दल बोलणार आहोत आणि त्यांच्या एका अशा सिद्धांताबद्दल जो खूप शक्तिशाली तर आहेच, पण तितकाच वादग्रस्तही ठरला. तो सिद्धांत एका मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधतो. समाजाला पुढे नेणारी, इतिहासाला चालवणारी खरी शक्ती आहे तरी कोणती? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? इतिहासाला पुढे नेमकं काय नेतं? ते महान नेते असतात का? की काही भन्नाट क्रांतिकारी विचार? की या सगळ्याच्या मुळाशी अजून काहीतरी आहे? हा तोच प्रश्न होता ज्याने एका प्रचंड मोठ्या उलथापालथीनंतर युरोपातल्या मोठमोठ्या विचारवंतांना अक्षरशः चक्रावून सोडलं होतं. बरं, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल. कल्पना करा, फ्रेंच राज्यक्रांती व्हायच्या आधीचा काळ. तेव्हा असं वाटायचं की जणू काही इतिहास थांबलाय. समाजव्यवस्था अगदी पक्की, न बदलणारी, एकदम कठोर होती. पण मग आली फ्रेंच राज्यक्रांती आणि ह्या एका घटनेनं सगळं काही म्हणजे सगळं काही बदलून टाकलं. स्थिर जगाची कल्पना जणू धुळीला मिळाली. पहिल्यांदाच लोकांना कळलं की अरे, समाज बदलू शकतो, आणि तोही इतक्या वेगाने आणि इतक्या मुळापासून. जी कालपर्यंत प्रजा होती ती आता नागरिक बनली होती, आणि त्यामुळेच सामाजिक बदल कसा होतो हा त्या काळातला सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बनला. आता समाज बदलतोय हे तर कळलं, पण तो का बदलतोय? या नव्या धावणाऱ्या इतिहासाचं कोडं उलगडण्याचा पहिला मोठा प्रयत्न केला एका जर्मन तत्वज्ञानाने. त्याचं नाव हेगेल. त्यांनी सांगितलं की या बदलामागे एक सुसूत्र यंत्रणा आहे, एक लॉजिक आहे. त्यांच्या या मूळ संकल्पनेला एक भारी नाव आहे, डायलेक्टिकल आयडियालिझम. आता हे नाव ऐकून घाबरायचं नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर हेगेलचं म्हणणं होतं की इतिहासाचं खरं इंजिन आपल्या आजूबाजूच्या जगात नाहीये, ते आहे विचारांच्या जगात, विचारांच्या रणांगणात. हेगेलनी जी प्रक्रिया मांडली ना, ती अशी आहे. समजा एक प्रस्थापित विचार आहे, त्याला ते म्हणतात थिसिस. आता या विचाराला आव्हान देण्यासाठी एक अगदी विरुद्ध विचार उभा राहतो, तो म्हणजे अँटीथिसिस. आणि मग या दोन्ही विचारांमध्ये एक संघर्ष होतो, एक टक्कर होते, आणि या टक्करीतूनच एक तिसरा, अगदी नवीन आणि अधिक प्रगत विचार जन्माला येतो, ज्याला म्हणतात सिंथेसिस. हेगेलच्या मते हेच चक्र, हे विचारांमधलं द्वंद्व समाजाला सतत पुढे ढकलत असतं. हे सगळं ठीक होतं, पण मग कथेत एक नवीन वळण आलं. लुडविग फायरबाख नावाचे एक दुसरे तत्वज्ञ आले, आणि त्यांनी हेगेलच्या या संपूर्ण विचार केंद्रित जगालाच एक जोरदार धक्का दिला, एक मूलगामी आवाहन दिलं. फायरबाखचं म्हणणं एकदम सरळ होतं. ते म्हणाले, थांबा थांबा, हेगेल सगळं उलटं सांगतायत. त्यांच्या मते विचार आपलं वास्तव नाही घडवत, उलट आपलं भौतिक वास्तव म्हणजे आपण कसं जगतो, काय खातो, कशासाठी झगडतो, हेच आपले विचार घडवतं. संसाधनांची कमतरता असेल, लोभ असेल, जगण्यासाठीची धडपड असेल, या खऱ्याखुऱ्या भौतिक जगातल्या गोष्टी आहेत ज्यातून खरा संघर्ष आणि खरे विचार जन्माला येतात. आणि इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या नायकाची, कार्ल मार्क्स. गंमत म्हणजे मार्क्स सुरुवातीला हेगेलचे जणुआई होते, पण जेव्हा त्यांनी फायरबॅकचे विचार वाचले तेव्हा त्यांच्या डोक्यात जणू एक वैचारिक क्रांतीच झाली, आणि यातूनच इतिहासाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन, क्रांतिकारी दृष्टिकोन जन्माला आला. हे मार्क्सने स्वतःच इतक्या छान शब्दांत सांगितलंय. ते म्हणाले, मला हेगेल डोक्यावर उभा असलेला आढळला आणि मी त्याला सरळ करून त्याच्या पायांवर उभं केलं. खरं सांगायचं तर या एकाच वाक्यात या संपूर्ण वैचारिक प्रवासाचा सगळ्यात मोठा ट्विस्ट लपलेला आहे. तर मग मार्क्सने नेमकं केलं तरी काय? खूप हुशारीने त्यांनी हेगेलच्या सिद्धांताचा गाभा घेतला, म्हणजे ती संघर्षाची कल्पना, तो डायलेक्टिक घेतला, पण त्याला विचारांच्या आभासी दुनियेतून बाहेर काढलं आणि फायरबॅकने सांगितलेल्या भौतिक जगात म्हणजे अगदी वास्तवाच्या जमिनीवर आणून ठेवलं. आणि या दोन मोठ्या विचारांच्या मिलाफातूनच मार्क्सच्या नव्या क्रांतिकारी सिद्धांताचा जन्म झाला. त्याला त्यांनी स्वतः नाव दिलं होतं इतिहासाची भौतिक संकल्पना. आणि आज आपण त्यालाच ऐतिहासिक भौतिकवाद किंवा जास्त प्रचलित नावाने हिस्टॉरिकल मटिरियलिझम म्हणून ओळखतो. ठीक आहे, सिद्धांत तर कळला, पण हा ऐतिहासिक भौतिकवाद प्रत्यक्षात काम कसं करतो, समाज चालतो कसा, हे समजवण्यासाठी मार्क्सने समाजाच्या स्ट्रक्चरचा म्हणजे संरचनेचा एक सोपा पण खूप महत्त्वाचा आराखडा मांडला. मार्क्सच्या मते मानवी समाज काही एका रात्रीत आजच्यासारखा बनलेला नाही, तो वेगवेगळ्या टप्प्यांमधून विकसित झालाय. अगदी सुरुवातीच्या आदिम साम्यवादापासून
मग आला मालक गुलाम व्यवस्थेचा प्राचीन समाज, त्यानंतर सरंजामदार आणि शेतकऱ्यांची सरंजामशाही आणि शेवटी आजची भांडवलशाही. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या प्रत्येक टप्प्यातल्या बदलाचं मूळ कारण एकच होतं: भौतिक परिस्थितीत होणारा बदल आणि त्यातून जन्माला येणारा वर्गसंघर्ष. त्यांनी समाजाला समजून घेण्यासाठी एका इमारतीचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, प्रत्येक समाजाचा एक आर्थिक पाया असतो, म्हणजे त्या समाजाची अर्थव्यवस्था, उत्पादनाची साधनं, मालमत्तेचे संबंध, हे सगळं. आणि याच पायावर समाजाची बाकीची इमारत उभी असते, ज्याला ते अधिरचना म्हणतात. ह्यात काय येतं तर आपलं राज्य, कायदे, कुटुंब व्यवस्था, धर्म, ह्या सगळ्या संस्था. आणि या अधिरचनेचं मुख्य काम काय तर त्या खालच्या आर्थिक पायाला आणि तिथल्या सत्ताधारी वर्गाला संरक्षण देणं, त्यांना योग्य आणि कायदेशीर ठरवणं. आणि याच अधिरचनेचा एक भाग म्हणून मार्क्सने धर्मावर एक खूपच प्रसिद्ध आणि वादग्रस्त टीका केली. त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, धर्म ही जनतेची अफूची गोळी आहे. आता याचा अर्थ काय तर जशी अफूची गोळी दुःख विसरायला लावते, वेदना कमी करते, तसंच धर्म काम करतो. तो शोषणातून होणाऱ्या वेदना कमी करतो, लोकांचे लक्ष त्यांच्या खऱ्या समस्यांवरून हटवतो आणि त्यांना व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यापासून रोखतो, असं मार्क्सचं म्हणणं होतं. पण थांबा, मार्क्सचे विचार फक्त मोठमोठ्या आर्थिक सिद्धांतांपुरते मर्यादित नव्हते. नाही, या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता एक सामान्य माणूस आणि त्याचा जगण्याचा अनुभव. खरं तर हेच त्यांच्या संपूर्ण विचारांचं हृदय आहे, त्यांचा गाभा आहे. मार्क्सने एक खूप सुंदर विचार मांडला. ते म्हणाले, खाणं, पिणं, झोपणं हे तर प्राणीही करतात. हा मानवाचा खरा स्वभाव नाही. माणसाचं खरं वेगळेपण, त्याचा खरा स्वभाव कशात आहे तर काहीतरी नवीन निर्माण करण्यात, म्हणजे सर्जनशीलतेत, आपल्या आयुष्याला काहीतरी उद्देश देण्यात आणि स्वतंत्रपणे विचार करण्यात. हीच माणसाची खरी ओळख आहे, असं ते मानत. पण मग भांडवलशाहीत नेमकं काय होतं ज्यामुळे माणूस दुःखी होतो? इथेच मार्क्स अलगाव किंवा ॲलियनेशन ही संकल्पना मांडतात. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे कामगार आपल्याच श्रमातून तयार होणाऱ्या वस्तूंपासून तुटतो. इतकंच नाही, तो स्वतःच्या सर्जनशीलतेपासून आणि शेवटी स्वतःच्या मूळ मानवी स्वभावापासूनच दुरावतो. आणि हीच मार्क्सच्या मते सगळ्यात मोठी मानवी शोकांतिका होती. आणि म्हणूनच हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की मार्क्सचं अंतिम ध्येय फक्त काहीतरी किचकट आर्थिक सिद्धांत मांडणं नव्हतं. त्यांचं अंतिम ध्येय होतं मानवी मुक्ती. या शोषक व्यवस्थांमध्ये माणसाने जे गमावलं आहे, त्याचं स्वातंत्र्य, त्याची सर्जनशीलता, त्याची स्वायत्तता, ते सगळं त्याला परत मिळवून देणं, हेच मार्क्सचं खरं स्वप्न होतं. तर मग हा सगळा विचार ऐकल्यावर जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. आपल्या या आजच्या आधुनिक जगात आपण ज्या पद्धतीने काम करतो, जगतो, त्यात मार्क्सने कल्पना केलेलं ते खरं मानवीय स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे का? की तो अलगाव, ते आपल्या कामापासून, आपल्या स्वतःपासून तुटले पण आजही कुठेतरी आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून राहिला आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?